केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून महाराष्ट्रात सुमारे 1.5 लाख कोटी रुपयांच्या विविध रस्ते आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांवर काम सुरू असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं। ते आज नागपूरमध्ये बोलत होते। राज्यात राष्ट्रीय महामार्ग आणि संपर्क मार्गाच्या विस्तारावर विशेष लक्ष देण्यात येत असल्याचं ते म्हणाले। पुणे आणि जवळच्या परिसरात सध्या सुमारे 50,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचं काम प्रगतीपथावर आहे। यामध्ये द्रुतगती महामार्ग, उड्डाणपूल, महामार्ग रुंदीकरण यांचा समावेश आहे। यामुळे प्रवासाचा वेळ कमी होईल असंही ते म्हणाले। या वर्षात काही कामं मंजूर केलेली आहे। आपण MSIDC ला म्हणजे दीक्षित साहेब ज्याचे अध्यक्ष आहेत PWD कॉर्पोरेशनचे, त्यांना आपण काम दिलेलं आहे। त्याच्यामध्ये जी कामं आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात पुण्यापासून तर संभाजीनगर हा नवीन आपण एक्सप्रेस हायवे बांधतोय। दुसरा रस्ता जो आहे तो आपल्या कोणतं पुण्याचं शिक्रापूर, तिथून आपण पुन्हा नवीन हायवे डायरेक्ट करू। अहमदनगरच्या बाहेरून तिकडनं डायरेक्ट बीड जिल्ह्यातून मग तो संभाजीनगरला ग्रीनफील्ड हायवे आहे। हा 16,318 कोटीचा आहे। हा यामुळे पुणे ते संभाजीनगर 2 तासात आणि संभाजीनगरवरून नागपूर 2.5 ते पावणे 3 तासात, म्हणजे साधारणतः पुणे नागपूर असा हा एक्सप्रेस हायवे होईल। हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर रस्ता मार्गे संपर्क मजबूत होईलच, त्याचबरोबर औद्योगिक विकास, गुंतवणूक आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील असं ते म्हणाले। आधुनिक तंत्रज्ञान आणि गुणवत्तेवर भर देत सरकार टिकाऊ आणि सुरक्षित रस्ते बांधण्यावर भर देत असल्याचंही त्यांनी नमूद केलं। वंचित गरीब वर्गातल्या हुशार विद्यार्थ्यांवर